देवनावी शाळेत शिक्षिकेची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, संतप्त पालकांचा शाळेला घेराव, शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी। खानापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवनावे येथील श्री छत्रपती विद्यालयातील महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या शिक्षिकेने अनेक विद्यार्थ्यांना मारहाण केल्याने संतप्त पालकांनी शाळेला घेराव घालत शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली आहे। मारहाण झालेले विद्यार्थी भीतीपोटी घरी सांगत नव्हते। 2 दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांचे हात, गाल, बोट सुजले आहेत। एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे पालकांच्या लक्षात आल्यानंतर मंगळवारी पालकांनी शिक्षिकेला जाब विचारण्यासाठी शाळेत धाव घेतली। ही शिक्षिका पालकांनाही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पालक आक्रमक झाले होते। नेहमी असे शिक्षक आता आई बापावर येतात, आम्हाला या शिक्षक नकोच आहेत। त्या आल्यापासून त्यांची तक्रार तेच आहे, वैयक्तिक ते आम्हाला मुलं सांगतात, पण आम्ही लक्ष दिलं नाही। पण आता काल त्यांनी पूर्ण वर्गाला मारलं म्हणून आम्ही हे घेतलं। ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मुलाला पण ताप येत होता, तरी पण त्या मारलेलं आहे त्यांनी, आणि तो आता 3 दिवस झाले ऍडमिट आहे। तुमचा मुलगा आजारी आता ऍडमिट आहे, म्हणजे आजारी असताना त्याला मारा? त्याला मी त्याच दिवशी येऊन शाळेतून घेऊन गेले। देवनावी येथे खानापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री छत्रपती विद्यालय आहे। या शाळेत मिरकुटवाडी, देवनावे, दहिवली, सांगडेवाडी येथील विद्यार्थी शिकत आहेत। त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। ही महिला शिक्षिका रुजू झाल्यापासून मुलांना अपमानास्पद वागणूक देत मारहाण करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले। शेट्टी टीचरांनी कविता पाठ करायला सांगितली आणि दादाला लिहायला सांगितली, स्वाध्याय पण आणि कविता पण। अच्छा, कधीपासून तुम्हाला त्रास होतो? आल्यापासून त्रास होतो? तर 1 तास भराच्या हातवरती करून पण सांगितलं मला। अच्छा, तुझ्या हाताला मारहाण झाले, काय झालं तुला? पाठ नाही केला म्हणून शेट्टी टीचरने मारला हाताला। रोज मारतात का तुम्हाला अशा? हा, काय तुझं म्हणणं आहे? काय का मारले मॅडमने? गणित नाही आलं म्हणून काल मारलं। हो काय, रोज मारतात का मॅडम? आणि खूप जोरात मारतात का? माझ्या बोटावरती मारल्या, माझ्या बोटाला आधी स्क्रॅच होते आणि 2 वेळा छडा मारला, माझं बोट दुखतं अजून। कविता पाठ नव्हती ना आरबी, तर म्हणून मारले। तुझ्या कानाखाली मारले का? कार्याचा तास होता म्हणून मी विचारायला गेली, धावत गेली म्हणून मला आतमध्ये बोलून मारले। अच्छा, गालावर मारले ना? गालावर निशाण उडले। आणि तुम्हाला काय मॅडम शिव्या वगैरे पण देतात का? शिव्या वगैरे देतात ना, अश्लील भाषेत शिव्या देतात। आणि काय बोलतात तुम्हाला? 2 दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांचे हात, गाल, बोट सुजले आहेत। एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे। नमस्कार, आज आम्ही सर्व ग्रामस्थ देवनावे व देवली तसेच मिरकुटवाडी व सांगडेवाडी या पूर्ण देवनावे परिसरातील विद्यार्थ्यांचे पालक व आम्ही ग्रामस्थ आलेलो आहेत। इथं गेले 6 महिने झाले मॅडम 1 ऑगस्टपासून ज्या इथे रुजू झालेल्या त्या शाळेमध्ये तिथपासून मुलांना त्रास देतात, मुलांना मारहाण करतात। आणि ही जी मारहाण आहे ही अमानुष्यपणे मारहाण आहे। आम्ही सुद्धा या शाळेमध्ये शिकलो, परंतु आम्हाला सुद्धा शिक्षकांनी शिक्षा केलेली आहे, परंतु अशी अमानुष्य पद्धतीने कधी शिक्षा केलेली नाही आहे। मुलांची बोटं आज आम्ही पाहिले ग्रामस्थांनी, मुलांची बोटं, हात आणि गाल हे अक्षरशः सुजलेले आहेत। एक मुलगा तर बोलतोय की मारहाण केल्यामुळे माझा फ्रॅक्चर झालेला आहे बोट। तर अशा पद्धतीने जर मुलांवर जर शिक्षा केली तर माझ्या मते शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या मनात गैरसमज आणि भीती निर्माण होईल। मुलं तर पालकांना डायरेक्ट सांगतात की आम्ही याच्या पुढे शाळेत जाणार नाही, आम्ही शिकणार नाही आहेत। आणि ते वेगवेगळ्या कारणं देतात, आम्हाला पोटात दुखतोय, इथे दुखतोय, तिथे दुखतोय, असे कारणं देऊन मुलं शाळेत यायला तयार होत नाही आहेत। आणि मुलांवर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होणार आहे। आणि शिक्षणाच्या ह्याच्या बाबतीत माझ्या मते असा विरोध हा पालकांकडून नक्कीच दिसणं गरजेचं आहे। आणि सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही आज त्या मॅडमचं निलंबनासाठी आलेलो आहे। त्यांची कुठेही बदली करण्यात येऊ नये, त्यांना डायरेक्ट घरीच बसवा। बघा, आज जे मारहाण झाली त्याच्यामुळे आज सगळा पालक स्टाफ इथे आलेला आहे, माझा महिला वर्ग इथे आला आहे। ज्या मारहाणीवरून आज जे झालंय सर्व इथे काय जो प्रकार घडला आहे त्याच्यावरून त्या महिलांचं म्हणणं आहे की मॅडम नाही पाहिजे तिथे आम्हाला शिक्षक महिला ज्या आहेत त्या नाही पाहिजेत। आणि सगळ्यांचं म्हणणं तेच आहे, पालकांचं म्हणणंही तेच आहे आणि आज मुलांचं म्हणणंही तेच आहे। आणि त्या सगळ्यांच्या म्हणण्यावरून आमचं शेवटचं डिसिजन आहे की मॅडम आम्हाला इथे नाही पाहिजे। या प्रसंगी सरपंच रत्ना वाघमारे, उपसरपंच मनोज पाटील, माजी सरपंच विश्वास चव्हाण, संजय कडव, अखिल साखरे, दिनेश नलावडे, गणेश पालकर, दिवेश तावडे, राज पाटील, शुभम नलावडे, रोनित म्हात्रे, राकेश कदम, ओमकार वाणी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शाळेचे अध्यक्ष भास्कर लांडगे यांनी महिला शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन दिले, मात्र बदलीऐवजी कायमचे निलंबन करा अशी मागणी पालकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट,
संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.